नमस्कार, मी संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत। नांदेड सिटी के सिक्युरिटी गार्ड को बार बार गुस्सा क्यों आता है, असा प्रश्न विचारला जातोय नांदेड सिटीतील रहिवासी आणि इतर नागरिकांकडून। कारण आहे सिक्युरिटी गार्ड कडून होणारी अरेरावी आणि मारहाणीचं। काल नांदेड सिटीतील मधुवंती सोसायटीत केवळ गाडीवर स्टिकर नसल्याच्या रागातून 8 ते 10 सिक्युरिटी गार्डने फ्लॅट धारकांना मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच त्याच सिक्युरिटी गार्ड कडून इतर रहिवाशांनाही अरेरावी आणि मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ समोर आलाय। पाहूयात हे व्हिडिओ। मग काय अंगावर गाडी घालणार का तुम्ही? अंगावर गाडी घालणार का तुम्ही? अरे कंपल्सरी ठीक आहे पण लावायला वेळ तर देतील की नाही? आम्ही तुम्हाला सरळ होणार हा कोणी सोडतच नाहीये। हा ये ना तुझ्यापासून बोलतोस ना माझ्याशी, मी पण त्याच्यानी बोलतो। तुम्ही पण गाडी बाहेर काढा, जा बाहेर काढा गाडी। तुम्ही बाहेर काढा, तिकडं बाहेर गाडी लावा। नीट बोला, नीट बोला म्हणजे ते कसे बोलतायत? सगळे ओनर आहेत नाही नाही, ते कसे बोलतायत? ते काय बोलले? नीट बोल, तू बोलतोय तसा बोलतोय। तुम्ही सगळ्यांशी नीट बोला। तुम्ही गाडी साईडला घ्या। नाही घेणार। नाही घेणार म्हणजे? हा 15 मिनिटं थांबले तर फालतू पण आहे का? वेळ आहे आमच्याकडे। ओके डन आहे नो प्रॉब्लेम। माझी एंट्री दाखवा मला 2 आठवड्याची। पण आयडेंटिटी कार्ड दाखवतो, दोन आठवड्याची एंट्री नाही सांगितली। मिनिट पण हे कार्ड दाखवतो सिटीजन्स का पण काय काय बोलले बाहेर लावा करायचं? गाडी, असं बिना असतं का? स्टिकरची गाडी बाहेरच लावायला सांगितली ना ऑफिस सिटीजन मध्ये। कार्ड दाखवतो, सिटीजन कार्ड कसं दिलं मग? कसं दिलं सिटीजन कार्ड मग? भाषा पण असती ना नीट बोलायची। अरे तुम्ही जर चढ्या आवाजात बोला तर लोक नाही चढ्या आवाजात बोलणार। नाही कोणीच नाही बोलत, पहिलाच तुम्ही भेटले असेल। नाही तुम्ही पहिल्यापासून मी गेल्या एका आठवड्यापासून बघतोय। इकडे या, एंट्री करा, असा तुमचा टोन असतो। सिटीजन कार्ड दाखवतोय त्यांना मी। खोटं बोलूच नका माझ्याशी। नाही, हे कार्ड हे आम्ही नीटच बोलतोय। बाहेर लावा गाडी। ही कुठली भाषा झाली? 1 तारखेपासून सांगतोय ना मग। मॅडम ओनर आहेत। रोज आम्हाला तुम्ही जायला तर 10 मिनिटं थांबा। 130 रुपयाचं एक स्टिकर आहे, 1000 रुपये जाऊन बोला। रिफंडेबल ते डिपॉझिट मालकाकडून घ्या, ते आहे, मालकाकडून 100 घ्या। रुपये एक स्टिकर ते आहे। मालकाकडून आम्ही घ्या की? कशाला द्यायचं टेनंटनी? ते मालकाकडून घ्या की? दर 2 महिन्याला आम्ही जर बदलत ए, असू तर चालू आहे ना? काम तुम्हाला नांदेड सिटीला 1.25 करोड रुपये चालू आहे मिळणार का? वर्षाला। हा, चालू। हा गाडी साईडला घ्या रस्त्याच्या। नाही घेणार। नाही घेणार। 112 ला फोन करा। 112 कॉल कर। हा करा, 1.25 करोड रुपये तुम्हाला वर्षाला मिळणार म्हणून तुमचं हे चाललंय। ए रेकॉर्ड ते पण सर गाडी साईडला घ्या। नाही घेणार। काय घेत नाही मला सर, sticker गाडी कशाला साईडला पाहिजे घ्या, ते सांगा. गाडी साईडला लावा। आणि स्टिकर पाहिजे इथे गेटवर सर लावा, फ्री ऑफ कॉस्ट द्या सर ना। रस्ता बंद करू नका। पेशंट Free of येतात, cost ॲम्ब्युलन्स येते, द्या आग sticker. लागली तर काय कराल? गाडी साईडला घ्या। फ्री ऑफ कॉस्ट द्या सर स्टिकर। गाडी साईडला घ्या। तुमच्या सिक्युरिटी चीफला बोला, गाडी मला साईडला सांगा। घ्या। आणि आम्ही एंट्री केलेली असणार 2 आठवड्याची, परत कशाला साहेब लावताय? जी, प्लीज गाडी 2 साईडला आठवडे घ्या। सांगितलं नव्हतं, गाडी 2 साईडला घ्या. दिवसात। डायरी सर तुम्ही तुम्ही सर नाही सर गाडी साईडला घ्या तुम्हाला लवकर. सांगितलं काय 2 आठवड्यात लावा म्हणून? 8 दिवस झाले सांगतोय स्टिकर लावा। टेनंटला कशाला सर, पाहिजे गाडी sticker? साईडला घ्या. ओनरला समजू शकतो, सर, 15 वर्ष ओनर सर. राहणार, 20 वर्ष ओनर राहणार, टेनर उद्या 2 सर. महिन्यांनी सोडून देणार। आम्ही का घालवायचे सर, 1200 गाडी साईडला घ्यायला की रुपये? नाही? ओनर राहत नाही ना, तुम्ही राहताय गाडी साईडला तिथे घ्यायला की म्हणून। नाही घेत? पुन्हा म्हणू नका मग मी असं केलं। काल तुम्ही मॅटर काय झालं हवं ते इथे, करा. काल इथं मॅटर झालं, पुन्हा म्हणू नका, पस्तावसाल पुन्हा सर। काही पस्तवत नाही। ठीक ओके आहे डन का? आहे। काय रेकॉर्ड करायचं ते करा। हा मी अमित तुंगारे, आम्ही एक यू कसं, 202 काय बोलू मध्ये नका, राहतो, विश्वजित जाधवच्या फ्लॅटवर। हे रेकॉर्डिंग करतायत, रोज असा त्रास देत आहेत आणि आता मी मीडियाला फोन करतो। करा लवकर करा विदाऊट स्टिकरच्या गाड्या जेवढ्या आहे मध्ये एंट्री नाही सर। नको हो. तू तिकून सांग आम्हाला। विजिटर्स सर ऐका तर खरी, ऐका माझं विजिटर्स मध्ये काम करा। चला ऐका ना माझं। विजिटर्सला एंट्री आहे मी ना? माझं अथॉरिटी नाही ना सर। विजिटर्सला एंट्री आहे ना? मी माझं बोलतो नाही, विजिटर्सला एंट्री सर ऐका तर खरी। विजिटर्सला एंट्री आहे की सांगा मला। आहे हा मग विजिटर मध्ये करा थोडं मला। ऐकता का? नाही तुम्ही मी जे बोलताय तुमच्या तुमचं भाषेत, ऐकतो, माझं पूर्ण ऐकता का? नाही मला ऐकायचं नाही, मला विजिटर्स मध्ये एंट्री करा, मला जायचं करा आहे। करा फुल रेकॉर्ड। ती सिक्युरिटी वाली असं करते तसं काय बोलताय? काय कसं बाहेर लावा गाडी। हा? बाहेर आम्ही लावा कोणतरी गाडी. गुन्हेगार आहोत काय? शिवाय तू का शिवाय कोणी शिवी दिली? मी काय म्हणालोय? आम्ही सराईत गुन्हेगार असं समजताय का तुम्ही? स्वतःला समजता कोण? नावावर जागा केली म्हणजे काय बोलायचा हे आहे का कोण तुमचा? म्हटलं? व्यवस्थित बोला की जरा। मग व्यवस्थितच बोलताय, तुम्हीच करताय ना हा, recording? करणार मला एक सांगा. करणार नाही मला एक सांगा, करणार। इथे प्रॉपर आहे ते दिसते का इथं? लहान मुलं आहे तिथे लावलं का स्टिकर? ते कसं लावा?
कशाला लावू म्हणजे मग तू आतमध्ये गाडी लावू नका जर स्टिकर नाही लावायचं तर. अरे फ्लॅट आहे आमचा, असं कसं लावून नाही तुम्ही? मग तुम्ही सांगा तुम्हाला सांगितलंय की तुम्ही ऑफिसला बोलून या की 2 गाड्यांना स्टिकर आहे, 3ऱ्या गाड्यांना भेटत नाही. ठेवायचं का नाही? आम्हाला स्टिकर द्या ना 5 स्टिकर द्या ना मला, स्टिकर द्या ना मला. मी भाषा करतोय, तुम्ही बोला ना बाहेर लावा गाड्या. तुमचा काय हक्क? तुमचा हक्क आहे बाहेर लावा सांगायला. एम्प्लॉय सांगेल तुला भाऊ. भाऊ एम्प्लॉय आहे ना, पुढे वरती कंप्लेंट करायची, असं बोलायचं नाही काय पण. वरती कंप्लेंट करायची काय असेल कर भाई. आता मी जातोय जा. हो जावा तू कर कंप्लेंट. मी पण आता गाडी हो जावा तू कंप्लेंट कर. आम्ही कशाला कंप्लेंट करत असेल ती? जा, मी पण नाही आलोच आलो नको ना. नाही आलोच जा. हा, ठेव गाडी उभी कर. काय होणार आहे. आणि 1000 रुपये रिफंडेबल डिपॉझिट पण द्यायचं. स्टिकर कोणाचं मिळालं? स्टिकर आहे का? हो स्टिकर. त्यांची एंट्री घ्या अशोक, त्यांची एंट्री घे. नाही ना, रेंटल आहे ना, तेच त्यांना सांगतो. हां. पण टेंडरसाठी सांगतोय की टेंडरसाठी ठीक आहे. बरोबर प्रोटोकॉल आहे. एप्रिल रोजीचा असल्याची माहिती समोर आली आहे. गाडीवर स्टिकर नसल्यामुळे नेर्वेकर नावाचा सुरक्षा रक्षक हा फ्लॅट धारकांबरोबर अरेरावी करताना दिसत आहे. याच व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्येही हाच नेर्वेकर सोनकवडे कुटुंबियांशी वाद घालत मारहाण करत असल्याचं दिसत होता. त्यामुळे वारंवार याच सुरक्षा रक्षकाविषयीच्या तक्रारी फ्लॅट धारकांकडून केल्या जात आहेत. सोसायटीचं स्टिकर नसलेल्या रहिवाशांना सिटीजन कार्ड दाखवूनही सोसायटीतील रहिवाशांना सोसायटीत गाडी पार्क करू दिली जात नाहीये. एवढंच काय तर आम्हाला व्हिजिटरप्रमाणे गेटवर एंट्री करून आत जाऊ द्या अशी विनंती रहिवाशांनी करूनही हे सिक्युरिटी गार्ड मात्र ऐकायचं नाव घेत नाहीयेत. एका कुटुंबाला मर्यादित सोसायटीचे स्टिकर दिले जात असल्यामुळे त्यांच्याकडे जास्त वाहनं आहेत, त्यांची या सगळ्यात तारांबळ उडत आहे. त्याचबरोबर भाड्याने राहणाऱ्या रहिवाशांनाही याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नांदेड सिटीतील सोसायट्यांमधील गेटवर रहिवासी विरुद्ध सुरक्षा रक्षक असे वाद होताना दिसत आहेत. हे वाद अनेकदा विकोपाला जाऊन मारहाणीच्या घटना देखील घडत आहेत. या प्रकरणी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. पोलिसांचा तपास सुरू असून या सुरक्षा रक्षकांमुळे फ्लॅट धारकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. तुंगारे 8 एप्रिलला जो प्रसंग झाला त्याच्या आधी 7 एप्रिलला एक सिमिलर टाईपचा प्रसंग माझ्याबरोबरही झाला. मी दुपारी बाहेर आलो, माझी गाडी मोठी वेंटो गाडी होती. त्यांनी त्याला स्टिकर नाही म्हणून त्याला अडवलं आणि अत्यंत उद्धट आणि उर्मटपणे जा आधी PMS ऑफिसमध्ये जाऊन स्टिकर घेऊन या तरच तुम्हाला एंट्री मिळेल असं सांगणार. ते एक टोपीवाले एक सिक्युरिटी गार्ड होते आणि एक मॅडम होत्या. अत्यंत उद्धट आणि उर्मटपणे त्या बोलत होत्या. मी त्यांना म्हटलं, तुम्ही इतकी लोकसंख्या आहे मधुवंती सोसायटीची, तुम्ही इथेच स्टिकर आणि फॉर्म का ठेवत नाही? तर अत्यंत उद्धटपणे त्यांनी मला उत्तर दिलं की आम्हाला काय तेवढाच उद्योग आहे. त्याच्यानंतर त्यांनी त्यांचे कोणतरी सिक्युरिटी हेड आहेत कचरे, त्यांना फोन केला. तर कचरेंनी त्यांना फोन करून आम्हाला सांगितलं की तुम्ही आम्हाला भेटायला या PMS ऑफिसमध्ये. म्हणून मी आणि माझा मित्र त्यांना तिथे भेटायला गेलो PMS ऑफिसमध्ये. तर तिथे अत्यंत उद्धटपणे कचरे म्हणाले, काय न्यूसन्स लावलंय रे? मला हे कळत नाही, इथे ओनर टेनंट जे काही नागरिक आहेत त्यांना तुम्ही रस्त्यावर सोडलेली पोरं का छपरी कोणी गुंड समजता का? त्यांच्याशी या भाषेत बोलायला कोण कोणासाठी काम करते? हे सगळं झाल्यानंतर त्यांनी कचऱ्यांनी सांगितलं, ठीक आहे आम्ही सोडतो तुम्हाला, पण तुम्ही स्टिकर लावून घ्या. मग तेव्हा मी पुन्हा गेटवर आलो. त्यांनी आम्हाला आतमध्ये सोडलं. ते म्हणाले, थांबा पोलीस इन्स्पेक्टर गायकवाड साहेब येणार आहेत, ते तुमच्याशी बोलतात. म्हणलं येऊ ते, पोलीस आमचे मित्रच आहेत. पोलीस साहेब आले, गायकवाड साहेब आले. त्यांनी पण सेम सजेशन दिलं की तुम्ही फॉर्म्स आणि फोटो इथे का ठेवत नाही, स्टिकर इथे का ठेवत नाही? त्यावर कचरे म्हणाले, सर आमच्याकडे एकच सिस्टीम आहे आणि एकच सॉफ्टवेअर आहे, त्याच्यावरच ते सगळं निघतं, त्यामुळे हे करता येत नाही. आता मला एक सांगा, एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या वस्तीला एक सिस्टम एक सॉफ्टवेअर, सगळ्यांचे स्टिकर असे अचानक फतवा काढल्याप्रमाणे 1 एप्रिलला आणि अचानक एवढे मोठे बाउन्सर्स आणि गुंड बोलवून गेटवर तिकडेच राहणाऱ्या नागरिकांना अडवणूक करण्याची ही कुठली पद्धत आहे? दुसरी गोष्ट, जर तुम्हाला एवढ्या मोठ्या लोकसंख्येला हँडल करायला तुम्हाला जर प्लॅनिंग इम्प्लिमेंटेशन जमत नाही तर ह्या जबाबदाऱ्या तुम्ही घेता का अंगावर? स्टिकर हवीत, सिक्युरिटी हवी, निश्चितच हवी, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करावं याचं ज्ञान जर नसेल तर कोणीतरी प्रोफेशनल प्रथितयश कंपनीला अपॉइंट करा.
आता काय करता आलं असतं? इतकी सहज, साधं, सरळ, सोपं होतं. एक नोटीस बोर्डवर आधी नोटीस लावता आली असती. 3 महिने आहेत, आम्ही इथे बूथ लावतो प्रत्येक सोसायटीमध्ये. आमचा माणूस येऊन सकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत बसेल. तुम्ही फक्त तुमचे RC कार्ड, तुमची लिव्ह लायसन्स अग्रीमेंट किंवा रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट जे काही असतील ते घेऊन या. तुम्हाला तिथेच ताबडतोब स्टिकर मिळेल आणि कार्डचं रजिस्ट्रेशन होईल आणि कार्ड तुम्हाला PMS ऑफिसमधनं झालं की कलेक्ट करता येईल किंवा तुम्हाला इथेच मिळेल. हे सहज शक्य होतं. ज्यांच्याकडे स्टिकर नाही त्यांच्या गाडीची वहीत नोंद करून त्यांना आतमध्ये सोडता येऊ शकलं असतं. हा न्यूसन्स क्रिएट करायची गरजच नव्हती. पण समहाऊ यांना बहुतेक हा न्यूसन्सच क्रिएट करायचा होता. आणि त्याच्यानंतर 8 एप्रिलला हा तो दुसरा प्रसंग झाला. त्याच्यामध्ये सिक्युरिटी 10-12 सिक्युरिटी गार्डने मिळून त्या एका फॅमिलीला मारहाण केली. हे अत्यंत निंदनीय आहे. त्यामुळे याच्यावर स्ट्रिक्ट ॲक्शन व्हावी. कचरे आणि ते जे संबंधित सिक्युरिटी कर्मचारी आहेत त्यांना ताबडतोब निलंबित करावं. निलंबित नाही, मी तर म्हणतो त्यांना कुठेही नोकरी मिळणार नाही अशी व्यवस्थाच करावी. दुसऱ्या व्हिडिओमध्ये सुरक्षा रक्षक ज्या फ्लॅट धारकांशी आरेरावी करत होते त्यांनी सिक्युरिटी ऑफिसमध्ये जाऊन घडलेला प्रकार सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षेच्या कारणातून व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या महिलांनाही आरेरावी करण्यात आली. व्हिडिओ रेकॉर्डिंग करून तुम्ही हे प्रकरण वाढवत आहात असं म्हणत या महिलेच्या हातून मोबाईल हिसकावण्याचाही प्रयत्न करण्यात आलाय. पाहूयात नेमकं या ऑफिसमध्ये काय घडलंय. मी यांच्या सोबत आहे. नाही, ती मोठी बहीण आहे, आम्ही दोघं लहान. त्यांचं नाव ते काय सांगतात, तुमची जी बहिणी आहे का त्यांचं नाव आहे, त्यांचं नाव नाही. बहिणीचं नाव वेगळं, यांचं नाव वेगळं. सांगितलं आमचे 4 एक फोन दिलेला आम्हाला 2 तास नाही 5 मिनिट एक फोन दिलेला 2 तास नाही 5 नाही मॅडम होतं सिटीजन काढतात व्हिडिओ चालू कुठं 112ला कॉल करा. आता नाही रिझॉल्व करायचं. 112ला कॉल करा. 112ला कॉल करतो आणि पहिले व्हिडिओ काढायला किंवा तुम्हाला रेकॉर्डिंग करायला पहिले परमिशन घ्यायची असते. हा परमिशन घ्यायची असते. कायद्यात माहिती आहे का तुम्हाला? कायदा माहिती आहे. पहिले बंद करा ते. पहिले बंद करा मॅडम. मॅडम पहिले बंद करा. मला बोलायचं नाही. तुझ्या वडिलांशी बोलतो मी. मला काय कोणत्या बोलतो मी. वडिलांशी बोलतो ना. बंद करा मॅडम. मॅडम बंद करा. हात कोणाला होत आहे? त्यांना माहितीच नाहीये काय झालं. मला रिझॉल्व करायचं. दोन्ही व्हिडिओ समोर आल्यानंतर इथले जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांची बाजू जाणून घेण्यासाठी टॉप न्यूज मराठीने त्यांच्याशी सुद्धा संपर्क साधला होता. मात्र दोन्ही वेळेस आम्ही मीटिंगमध्ये असल्याचं सांगत बोलण्यास टाळाटाळ करण्यात आली आहे. दरम्यान आता या सगळ्याच प्रकरणामुळे नांदेड सिटी ही पुण्यातली अतिशय प्रसिद्ध टाउनशिप आहे. या ठिकाणी हजारो लोक वास्तव्यास आहेत आणि त्याच ठिकाणी अनेक नागरिकांना अशा पद्धतीचे सुरक्षा रक्षकांचा जो काही मुजोर कारभार आहे त्याचे प्रत्यय आल्याचे अनेक प्रकरणं जी आहेत ती आता समोर येताना पाहायला मिळतात. अनेकदा खरं तर ज्या सुरक्षा रक्षकांनी सोसायटी आणि सोसायटीतील नागरिकांची सुरक्षा करायची असते, रक्षा करायची असते, त्यांच्याकडूनच फ्लॅट धारकांना मारहाण आणि शिवीगाळ केल्याच्या या सगळ्या घटना समोर येतात. अनेकदा असंही सांगितलं जात आहे की या सगळ्याच प्रकरणामध्ये जे फ्लॅट धारक आहेत त्यांच्याकडून उर्मटपणे बोललं जातं किंवा गाड्यांवरती स्टिकर लावले जात नाहीत, त्यामुळे हे सगळे वाद होतात असं सुरक्षा रक्षक सांगताना दिसतात. मात्र खरं तर या सगळ्याच प्रकरणामध्ये जे फ्लॅट धारक आहेत या फ्लॅट धारकांचेही आपण मालक आहोत की काय अशा पद्धतीचा मुजोर कारभार इथले सुरक्षा रक्षक करतात आणि त्यामुळेच वारंवार अशा पद्धतीचे वाद जे आहेत ते घडताना दिसतात. या सगळ्याच प्रकरणावरती आता पोलिसात तक्रार सुद्धा दाखल झाल्यामुळे पोलीस नेमकं या सुरक्षा रक्षकांवरती काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन अमित सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.